महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नाव अनिकेत अरुण निकम, मुक्काम पोस्ट रायगाव, तालुका जावली, जिल्हा सातारा. फोन नंबर 9689 112018. मला का आता आम्ही तुमच्या दावणीला पाहत असलेली ही कालवड आहे ती किती महिन्याची आणि कुठून घेतली, कुठल्या बैलाची, ती सगळी माहिती द्या आम्हाला. ही कालवड सांगोल्यातनं घेतली, मिटकरी साहेबांकडनं. ही हौशा बैलाची पैदास आहे. कालवड आत्ता 16 महिना संपल. आता तुम्ही ह्याच्या अगोदर पण खिलार दावणीला होतं का, हे फर्स्ट टाइम आणले? नाही, फर्स्ट टाइम आहे आपल्या दावणीला. म्हणजे काय का खिलारच घ्यायचं ठरवलं किंवा काय असं घडलं, म्हणजे काय होतं विषय? खिलार तसं बघितलं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जरा माहिती भेटत गेली आणि त्यात अशी आवड निर्माण झाली. आणि शर्यत क्षेत्र हे माझं आवडतीचं क्षेत्र आहे. आणि घरातल्यांचा पूर्ण विरोध असताना, म्हणजे खोंडाला तर पूर्णच विरोध आहे आमच्या इथं, म्हणून म्हणलं एक कालवड आपली दावणीला आणावी. त्यासाठी खिलारमध्ये आपण शिरलो. मग आता कालवड आता ठीक आहे आणायचं ठरलं, आवड आहे, पण आता ती आणायची कुठनं, निवडायची कशी? कारण आता तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला कालवडी असतील, गायी असतील किंवा बैल पाहायला मिळतात. मग हीच का निवडली, की ठरवलं होतं का मित्रमंडळींचं काही विचार झालं कसं, शैलेश काका कुलकर्णी आपल्या सोबतच होते. आमचा शोध चालू होता, जवळजवळ महिनाभर आम्ही शोधतच होतो. त्यातून आपल्याला ही कालवड हरीश राऊत म्हणून कराडचे आहेत, त्यांनी आपल्याला हा फोटो तिचा पाठवला. मग शैलेश काकांनी शेवट हिला फायनल केलं. आणि हौशाचं कसं जरा प्रसिद्ध हे असल्यामुळं आपण तिथं हे केलं. मग आता कालवडीचा आणून किती दिवस झाले आपल्याकडे? जवळजवळ 9 महिने झाले. ओके. त्यांच्याकडे असताना त्यांनी आपल्याला 7 महिन्याच्या होते असं सांगितलं होतं. आणि आता मग इथं आणल्यानंतर हिला वैरण आणि खुराक, दिवसाचा दिनक्रम काय असतो या कालवडीचा? सकाळचं काय खापरी पेंड हे रतीब असतो सगळा, दिवसभर वल्ल चारा असतो, ज्वारीची वैरण असती. आता हे फर्स्ट टाइम तुम्ही आणलंय, आता तर हे खिलार सांभाळणं सोपं आहे का अवघड आहे? सगळ्यात सोपं आहे खिलार सांभाळणं. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज घरामध्ये पण आज आनंद वाटतो? आनंद वाटतो, हो. घरातल्यांना पण खूप आवड आहे, म्हणजे आवड निर्माण झालीच. जशी खिलार कालवड आणली तशी आवड निर्माण झालीच. एकदा मला नाव आणि फोन नंबर परत एकदा सांगा. नाव अनिकेत अरुण निकम, मोबाईल नंबर 9689 112018. धन्यवाद. मंडळी, सध्या पाहत असलेली एक जातीवंत आणि सुंदर कालवड आपण पाहतोय. तर सर्वात महत्त्वाची जर एक गोष्ट म्हणलं तर आज म्हणजे आपण खिलार चॅनलच्या माध्यमातून प्रवास करत असताना एक गोष्ट आपल्याला जाणून आली की महाराष्ट्रामध्ये जे टॉपचे वळू आहेत त्यांची पैदास ही खरंच आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. पण ही कालवडीचा जो बाप आहे, म्हणजे मेटकरी यांच्या दावणीचा हौशा बैल हिचा बाप आहे. तर त्या बैल लंपीच्या काळामध्ये तो बैल म्हणजे गेला. खरं तर ही आपल्यासाठी सर्वात मोठं म्हणजे खिलार क्षेत्रातलं मोठं नुकसान आहे. आज जर पाहायला गेलं तर हौशा बैलाच्या कालवडी असतील, खोंड असतील, आपण पाहतो खूप सुंदर अशी पैदास आपल्याला पाहायला मिळते. कारण त्या बैलाची लाईन देखील तेवढी स्ट्रॉंग होती. आणि आज अशा पद्धतीच्या कालवडी आपल्याला जर पुढे भविष्यात हव्या असतील तर आपण निवड करताना, आता खरं तर इथं एक गोष्ट जर म्हणलं तर मालकाने निवड खूप चांगली केली. कारण क्वालिटी गाय आणणं, तेव्हाच त्या क्वालिटी गाय आणि क्वालिटी वळूकडून पुढील भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या दावणीला घेतलेल्या एका गायीपासून, एका कालवडीपासून 10 कालवडी तयार करू शकता. ते सर्वात महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे या मुलाखतीच्या माध्यमातून आपण हौशा बैलाची पैदास पाहिली आणि मालकांची माहिती देखील घेतली. खूप खूप धन्यवाद. माझं नाव अरुण आनंदराव निकम, मुक्काम पोस्ट रायगाव, तालुका जावली, जिल्हा सातारा. आता तुमच्या दावणीला आम्ही एक कालवड पाहतोय, तर काय मुलांनी तुमच्या घरामध्ये कालवड आणली किंवा काय, कसं काय वातावरण होतं? नाही, तसं माहीतच नव्हतं की बाबा हे कालवड घेऊन येणार आहे किंवा काय आहे, आणाय गेला हे पण माहीत नव्हतं. आणल्यानंतरच कळालं की बाबा, मला वाटलं खोंड आणतोय का काय. का त्या खोंडाचं म्हटलं की ते आपल्याला कालवड पाहण्याचं वाव म्हटलं, बरं झालं, चांगलं आलं. जर खोंड आणला असतं तर काय झालं असतं? नाही, इथं बांधून दिलं नसतं. मग काय केलं असतं? मग ते पाहिजे असतं काय करायचं. ओके. पण गाय आणली, आनंद आहे. वाव वाव. म्हणजे गाय ही सांभाळलीच पाहिजे. गाय सांभाळली पाहिजे आणि गरजच आहे आता ही. या जनावरांची गरज आहे, खूपच प्रेमळ आहे, अतिशय प्रेमळ.
आता आपल्या महाराष्ट्र सरकारने देशी गाईला राज्यमाता आणि गोमाता घोषित केलं, कसं वाटतं, काय फायदा होईल याचा? चांगला फायदा होईल त्याचा, कारण लोकांना बघा हे पण होईल त्याचं. ठीक आहे. आता तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा काय, तर कसं वातावरण आहे आता गाय आणल्यापासून? छान आहे वातावरण एकदम मस्त. आता बरेच लोक म्हणतात की दारात आपल्या गाय आली तर बरंच चांगलं होतं, हे होतं, वातावरण चांगलं राहतं. तर तुमच्याकडे कसं आहे आता? चांगलं वातावरण आहे, एकदम मस्त वातावरण आहे. आणि मुलांना काय, लहान मुलांचं ते उलट जास्त प्रेमळ असते, जातात म्हणजे आवडीने जातात ते, पण थोडं हे करतं ते, पण जातात ते. जरा त्याला गोंजारलं की एकदम येतच ते पाहायला. ठीक आहे. आता बाकीच्यांनी पण समजा आपले प्रेक्षक आहेत किंवा ज्याच्याकडे गाय नाही त्यांनी गाय आणण्यासाठी तुम्ही काय सांगता? घ्यावंच, गाय घ्यावी, कारण खेळला जाती ही जात इतकी प्रेमळ आहे ना की एक साधारण मालक आला त्याला कळतच ते की आलंय, ते हंबारणारच. गाडीचा आवाज पण ऐकले ते कळणारच की बाबा मालक आला ह्याचा. एवढी जात चांगली. मग आता मालक तुम्ही का मुलगा आल्यावर नाही, ओळखताय? तो मालक मुलगाच. मुलगाच. खिल्लार महाराष्ट्राची शान.